गुरुपौर्णिमाला या 5 चुका अजिबात करू नका. गुरुपौर्णिमाला जर तुम्ही या 5 चुका केल्या तर तुम्हाला गुरुदोष लागतो. हो, तुम्हाला माहिती आहे का? जर आपल्याला गुरुदोष लागला तर आपल्या आयुष्यामध्ये संकट, अडचणी सुरू होतात. आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये यश मिळत नाही. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी या 5 चुका अजिबात करू नका. ही माहिती ऐकायला त्याच्या जीवनातील सगळे संकट दूर होणार आहे. कारण आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप मोठ्या चुका करत असतो, ज्या आपल्याला माहिती नसतात. तर मी आज याच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी या चुका अजिबात करू नका. गुरुपौर्णिमा अतिशय पवित्र दिवस आहे. हा दिवस प्रकाशाचा उत्सव आहे. गुरु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतात, आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. भारतीय संस्कृतीत गुरूंना सर्वोच्च स्थान दिलं आहे. देवापेक्षाही मोठं स्थान दिलं आहे गुरुला. गुरुपौर्णिमाला व्यास पौर्णिमा म्हणतात. या दिवशी महर्षी व्यास यांनी जन्म घेतलेला आहे. त्यांनी जगाला खूप मोठं ज्ञान दिलं आहे. म्हणून हा दिवस मोठ्या मानात या दिवशी गुरूंची पूजा करतात. त्यांचा आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा असतो. गुरूंचा आशीर्वाद नशीब बदलून टाकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जाणून बुजून किंवा न कळतपणे सुद्धा आपल्याकडून काही मोठ्या चुका होतात. या चुकांमुळे भयंकर गुरुदोष लागतो. गुरुदोष लागल्यावरती जीवनात म्हणजे आपलं जीवनच उद्ध्वस्त होऊन जातं. प्रगती पूर्णपणे थांबून जाते. घरात सतत गरिबी आणि आजारपण येतं. बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. सर्व संपून जातं. म्हणून आज सावध व्हा. या 5 चुका कधीच करू नका. आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. पहिली मोठी चूक म्हणजे गुरूंची निंदा. कधीही गुरुची निंदा करू नका. गुरूंच्या पाठीमागे वाईट बोलू नका. त्यांच्या ज्ञानावर कधीही शंका घेऊ नका. आजकाल लोक खूप चुका करतात. आपल्या शिक्षकांची किंवा गुरूंची चेष्टा करतात. सोशल मीडियावर त्यांची थट्टा उडवतात. ही सर्वात मोठी चूक आहे. यांना स्वामी महाराज अत्यंत कोपतात. गुरूंची निंदा ऐकणं देखील पाप आहे. जिथं गुरूंचा सन्मान होत नाही तिथं लक्ष्मी माता कधीच टिकत नाही. तुमचं भाग्य पूर्णपणे भिजून जातं. कितीही कष्ट केले तरी फळ मिळत नाही. म्हणून गुरूंचा नेहमी आदर करा. त्यांच्या चुका काढणं पूर्णपणे बंद करा. ही पहिली चूक मनातून काढून टाका. दुसरी मोठी चूक म्हणजे ज्ञानाचा अहंकार. काही लोकांना थोडंसं ज्ञान मिळालं की त्यांना वाटतं आपण सर्वज्ञानी झालो. ते आपल्या गुरूंना कमी लेखतात. अहंकार हा माणसाचा मोठा शत्रू आहे. रावणाचा अहंकार त्याचा विनाशाचं कारण ठरलं. ज्ञानाचा गर्व कधीही करू नका. गुरु नेहमी सागरासारखे अथंग असतात. आपण त्यांच्यासमोर एक थेंबासारखेही नाहीत. जेव्हा मनात अहंकार निर्माण होतो तेव्हा गुरूंची कृपा संपून जाते. दिलेला आशीर्वाद शापामध्ये बदलून जातो. बुद्धी उलट दिशेने काम करू लागते. घरातील सुख शांती निघून जाते. नेहमी नम्र लीन राहा. गुरूंसमोर आपलं मस्तक नेहमी झुकवा. नम्र माणसालाच पूर्ण ज्ञान मिळत असतं. अहंकारी माणूस नेहमी उपाशीच मरत असतो. तिसरी मोठी चूक म्हणजे गुरूंचा अपमान. गुरूंचा कधीही अपमान करू नका. त्यांच्यासमोर पाय पसरून बसू नका. त्यांच्या आसनावर कधीही बसू नका. गुरूंच्या बोलण्यावर कधीही उलट बोलू नका. त्यांनी दिलेला सल्ला शांतपणे ऐका. काही लोक गुरूंचा अपमान करतात. त्यांना वाटतं आपल्याकडे खूप पैसा आहे, पण पैशाने ज्ञान विकत मिळत नाही. गुरूंचा अपमान केल्यास गुरुदोष लागतो. हा दोष 7 जन्मापर्यंत पाठ सोडत नाही. घरातील लहान मुलांवर वाईट संस्कार होतात. वंश पुढे वाढायला अडथळा येतो. घरात पैशांची चणचण भासू लागते. कामात सतत अपयश येतं. म्हणून गुरूंचा अपमान कधीही करू नका. त्यांचा शब्दच आपल्यासाठी अंतिम शब्द आहे असं मानायचं. चौथी मोठी चूक म्हणजे गुरुमंत्राचा आदर. गुरुकडून मिळालेला मंत्र गुपित ठेवा. काही लोक गुरुमंत्र सर्वांना सांगत फिरतात. त्या मंत्राची माहिती कमी करतात. मंत्राचा रोज जप करत नाही. मंत्राचा मोठा अनादर करतात.
गुरुने दिलेला मंत्र खूप पवित्र असतो. यामध्ये गुरुची संपूर्ण ताकद असते. त्या मंत्राचा रोज सकाळी जप करा. तो मंत्र कधीही विसरू नका. ज्या दिवशी तुम्ही मंत्र विसरला त्याच दिवशी तुमचा पराभव सुरू होतो. मंत्राचा आदर केल्याने गुरुदोष मंत्राचा अनादर जर तुम्ही केला ना तर तुमचा गुरुदोष वाढतो. मन नेहमी अशांत आणि चिंतित राहतं. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते. म्हणून गुरुमंत्राचा नेहमीच आदर करा. तो मनात जपून ठेवा. 5वी मोठी चूक म्हणजे आईवडिलांचा छळ. आपला पहिला गुरु आपले आईवडील असतात. त्यांनी आपल्याला हे जग दाखवलं. त्यांच्यामुळे आपण आज जिवंत आहोत. काही लोक मंदिरात गुरूंची पूजा करतात पण घरी आईवडिलांना खूप त्रास देतात. त्यांना वेळेवर अन्न पाणी देत नाहीत. हा सर्वात मोठा भयंकर गुरुदोष आहे. घरातील जिवंत देवाचा अपमान करून कोणतीही पूजा कधीही फळाला येत नाही. आईवडिलांच्या डोळ्यात जर पाणी आलं तर देव आपल्याकडून त्या प्रत्येक अश्रूंचा हिशोब घेत असतो. म्हणून आईवडिलांच्या मनापासून सेवा करा. त्यांना कधीही दुःखी करू नका. त्यांचा आशीर्वाद हीच खरी गुरुसेवा आहे. स्वामीसुद्धा अशाच भक्तांवर प्रसन्न होतात. भक्तांनो, या 5 चुका आजच टाळा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची क्षमा मागा. त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन जा. माझ्याकडून काही झालेल्या चुका मला माफ करा अशी मनापासून प्रार्थना करा. स्वामींना प्रार्थना करा. स्वामी महाराज खूप दयाळू आहेत. ते भक्तांच्या चुका माफ करतात. त्यांना पुन्हा मार्गावर आणतात. या गुरुपौर्णिमेला गुरुदोष मुक्त व्हा. आयुष्यात खूप मोठी प्रगती करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण इतर कुणाकडूनही या चुका होणार नाही याचं तुम्हालाही पुण्य लाभेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी महाराज तुमचं कल्याण करतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.